हॅलो एव्हरीवन, आज मिरची तुमच्यासाठी घेऊन आली आहे चटपटी आणि झटपट होणारी दही आणि मिरचीची चटणी. तुम्ही एकदा ही चटणी नक्की करून बघा. त्यासाठी मी काय केले, 5 ते 6 अशा जाड हिरव्या मिरच्या घेतल्या. त्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून मधून कट करून घेतल्या. नंतर मी तव्यावर तेल गरम केले. त्यावर मी अशा मिरच्यासोबतच एक छोटा कांदा जाड कट करून आणि 5 ते 6 अशा लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याला मस्तपैकी भाजून घेणार आहे बघा. जोपर्यंत आपल्या कांद्याचा कलर चेंज होत नाही आणि मिरची नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. सोबतच मी त्यामध्ये कढीपत्ता आणि 5 ते 6 असे काजू टाकणार आहे, जे भिजवलेले आहे. मी आधीच भिजवायला टाकले होते बघा. आता मस्तपैकी याला मी भाजून घेणार आहे. मस्त आता आपल्या कांद्याचा कलर पण चेंज झाला आहे आणि मिरची पण अशी नरम झालेली आहे बघा. आता यावर मी टाकणार आहे हळद आणि मी टाकणार आहे धनापूड आणि सोबतच मी टाकणार आहे चवीनुसार मी मीठ टाकणार आहे बघा. आता याला मी परत मस्तपैकी भाजून घेणार आहे आणि याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे बघा. आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे जिरं बघा. आणि सोबतच मी टाकणार आहे 2 ते 3 चमचे आंबट दही टाकणार आहे आणि याला मिक्सरमधून मस्त असं वाटून घेणार आहे बघा. हळद ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही नका टाकू. मला थोडा येलो कलर आवडते म्हणून मी टाकली. सोबतच मी टेस्ट बॅलन्स करण्यासाठी थोडंसं साखर टाकली होती बघा. मस्तपैकी आपली चटणी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहे तडका. त्यासाठी मी तडका पॅनमध्ये तेल, त्यामध्ये मी जिरं, मोहरी आणि सुकी लाल मिरची टाकली आणि तडका आपल्या चटणीमध्ये टाकली. पहाटे पहाटे एखाद्या वेळी आपण चिले, परोठे किंवा थालीपीठ करतो, त्यासोबत ही चटणी नक्की सर्व करा. खूप टेस्टी लागते बघा. मस्तपैकी आपली चटपटी अशी चटणी तयार झाली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा चटपट्या रेसिपींसोबत. बाय बाय.